नमस्कार मंडळी. अध्यात्म पीठावर तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. मंडळी, स्वतःचा शोध घेण्याची माणसाची जी प्रवृत्ती आहे ती पूर्वापार आहे. उलट भौतिक प्रगतीच्या किंवा भौतिक शोधाच्या नादात कुठेतरी तो धागा आपण मागे सोडला आहे असं कधी-कधी जाणवतं. परंतु हाच विचार करून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या पैलूंप्रमाणेच आध्यात्मिक पैलूलाही वाव मिळावा यासाठी 2021 पासून 21च्या कार्यकारिणीने जे मराठी मंडळ शिकागोमध्ये अनेक उपक्रम चालू केले आहेत, त्यातलाच अध्यात्मपीठ हा उपक्रम आहे. यामध्ये आपण सगळेजण दर गुरुवारी संध्याकाळी 8 ते 9:30 या दरम्यान भेटतो. पहिले 2 गुरुवार वेगवेगळ्या संतांचं चरित्र, त्यांचं साहित्य यांच्याविषयी चर्चा करतो, त्यावर निरूपण ऐकतो. तिसऱ्या गुरुवारी रजनीताईंचं गीतेवरील निरूपण आपण ऐकत असतो आणि त्याचप्रमाणे चौथ्या गुरुवारी भारतातून एखाद्या तज्ञ वक्त्यांचं व्याख्यान या ठिकाणी बोलावण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर असा हा अध्यात्मपीठाचा हा प्रवास तुम्हा सगळ्यांच्या अर्थात श्रोत्यांच्या प्रतिसादाशिवाय अपूर्णच आहे. तर तुमचाही त्याला अगदी भरभरून प्रतिसाद मिळत असतो आणि जे प्रत्यक्ष दर गुरुवारी इथे उपस्थित राहू शकत नाही त्यांच्यासाठी मराठी मंडळ शिकागोच्या YouTube चॅनलवरही आपले अनेक सत्र प्रसारित झालेले आहेत. त्याचा तुम्ही नक्कीच आस्वाद घ्यावा. तर मंडळी, वळूया आजच्या सत्राकडे. तर आजच्या भागात आपण रजनीताईंच्या मार्गदर्शनाखाली भगवद्गीतेचं पठण सुरुवातीला करणार आहोत. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाचं पठण सुरुवातीला करणार आहोत. त्यानंतर त्याच अध्यायावर रजनीताईंचं जे निरूपण आहे अतिशय रसाळ अशा शब्दांमध्ये, ते आपण नेहमी ऐकत असतो आणि मनाला समाधान मिळतं. तर तेच निरूपण आज आपण ऐकणार आहोत. त्यानंतर या आजच्या सत्राची सांगता करुणा त्रिपदीने होईल आणि लक्ष्मीताई देशपांडे यांच्या स्वरात आपण ती करुणा त्रिपदी ऐकूया आणि मग शांती मंत्राने नेहमीप्रमाणेच आपले सत्र संपवूया. तर सुरुवात करूया गुरुवंदनेनं. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तर म्हणजे मी रजनीताईंना विनंती करते की त्यांच्या मार्गदर्शनाखाली 12व्या अध्यायाचं तो मुखोद्गत करण्याचा जो आपण संकल्प केलेला आहे, तर त्यांनी आम्हाला 12व्या अध्यायाचं आम्हाला मार्गदर्शन करावं. रजनीताई. नमस्कार. मला वाटतं की खरं म्हणजे सगळेजण चांगलाच म्हणतायत 12वा अध्याय. मला नाही वाटत कोणाला काय याची गरज आहे म्हणून. आणि फक्त एक गोष्ट मला थोडीशी सांगावीशी वाटते की आपण 12वा अध्याय की हे संस्कृतची परीक्षा देण्यासाठी म्हणत नाहीये की अगदी सगळं अगदी 100% बरोबरच आलं पाहिजे वगैरे. आपण आपला भाव घालून त्याला ज्याच्यासाठी म्हणतो त्याला कळतं सगळं. फक्त कधी कधी एवढंच लक्ष द्यावे लागतं की अगदी काय म्हणतात त्याला, संस्कृतचे शब्द असल्यामुळे त्याचा अर्थ छोट्या छोट्या गोष्टीमुळे बदलू शकतो म्हणून. पण तरी सुद्धा मला वाटतं की जरी सुद्धा थोड्या काही चुका आपल्याकडनं होत असतील किंवा संस्कृतच्या बाबतीत तरी काही हरकत नाहीये म्हणजे. आणि सगळ्याजणी चांगल्याच सगळ्यांना येतच म्हणायला खरं म्हणजे, कारण मराठी आपली स्क्रिप्ट तर तीच आहे ना, त्यामुळे एवढं काही कठीण वाटत नाही म्हणायला ते. पण तरी सुद्धा सारखं ऐकून 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 आपल्याला पाठ होतं म्हणून म्हणायचं, बाकी काही नाहीये. तर मग मी आता दरवेळेला सांगते तसंच त्याप्रमाणेच म्हणते की मी एका ठिकाणी म्हणजे सांगितलं की हा अनुष्टुप छंदामध्ये पूर्ण 12वा अध्याय आहे आणि एकेका ओळीमध्ये किती 16 अक्षर असतात आणि एका श्लोकामध्ये 32 अक्षर असतात. तर त्याची तोडायची पद्धत आपल्याला एकदा कळली की तर मग समजायला सोपं पडतं आणि त्याचा अर्थ पण बरोबर लागतो. तर जिथे बाकी इतर ठिकाणी जिथे शब्द म्हणजे तो शब्द संपतो तिथे तोडणं सोपं जातं आपल्याला, पण जेव्हा केव्हा तोडणं ते शब्दाच्या मध्ये येतं तेव्हा थोडीशी गडबड होऊ शकते. म्हणून तर जिथे तोडायचं आहे तिथे मी एक क्षणभर थांबेन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुमच्याकडे जर पुस्तकं असतील तर तुम्ही तिथे खुणा करून ठेवू शकता. आणि एकदा ते तोंडात बसल्यानंतर काय परत मग आपल्याला कशाची काही गरज लागत नाही खरं म्हणजे.
आणि आपण सगळी एवढी मोठी मोठी स्तोत्र म्हणतो सगळी चांगली, मग हे तर अगदी त्या मनाने खूपच सोपं आहे. तर सुरुवात करूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरम् अनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थम् अचलं ध्रुवम् सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय. निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव. मदर्थम् अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागस् त्यागात् शान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः. सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोच्यति न काङ्क्षति. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः. तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्. अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते. श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम
द्वादशोऽध्यायः। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भूयात्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। वा, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रंजिताई. आता 12व्या अध्यायाचं तर मी जे काही थोडं सांगणार आहे तर ते आधीच मी तुम्हाला सांगते की यातले काही काही म्हणजे बरेचसे पॉइंट्स मी ह्याच्यातनं घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला रेफर करायचं असेल तर करता येतं. आपले गुरुदेव रानडे आहेत ना, त्यांनी 5 व्हॉल्युम्स असे लिहिलेले आहेत आचार्य संत ह्या वेगवेगळ्या विषयांवर. तर ह्यातला त्यांचा जो दुसरा जो व्हॉल्यूम आहे संत वाङ्मय किंवा संत कोश असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. तर कारण संत म्हणजे भक्ती हे एका दृष्टीने आपण असे जोडून घेतलेलं असतं. त्यामुळे मी थोडे बरेचसे पॉइंट्स त्यांच्या ह्याच्यातले घेतलेले आहेत की जे खूप इन्फॉर्मेटिव्ह आहेत आणि ज्यांना खरोखर इंटरेस्ट आहे त्यांनी ते जरूर वाचावं. तर त्यांचा पहिला भाग आहे आचार्य कोश, दुसरा आहे संत कोश आणि असे पूर्ण 5 मोठे मोठे व्हॉल्युम्स आहेत त्यांचे. तर कोणाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही जरूर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. म्हणून त्यातले ज्या आपल्या भक्तीशी जोडलेले जे जे काही पॉइंट्स मला सापडले ते मी ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर म्हणून मी सांगितलं की हे काय त्यांचं खरं म्हणजे सगळं ज्ञान त्यांचं ज्ञान आहे, आपल्या पदरी तर काहीच नाही आहे. तर एनिवे पण आपण थोडीशी रिव्हिजन करायला काय हरकत नाहीये. तर आपला काय चाललाय 12वा अध्याय चाललाय की जो भक्तीचा अध्याय आहे आणि भक्तीच्या भागामधला हा शेवटचा अध्याय आहे. म्हणजे पहिले 6 असं म्हटलं जातं ना कर्माचे अध्याय, मग नंतरचे 6 जे आहेत ते भक्तीचे अध्याय आणि शेवटचे 6 जे आहेत ते ज्ञानाचे अध्याय, अशी त्याची विभागणी केलेली आहे. तर आता भक्तीच्या विभागातला हा शेवटचा अध्याय आहे 12वा अध्याय. त्याच्यामध्ये बहुतेक काय असतं शेवटच्या अध्यायामध्ये साधारणपणे त्याची समरी टाईप किंवा त्याचं हे दिलेलं असतं सगळं समरी टाईप असे तशा तऱ्हेचे की मुख्य मुख्य पॉइंट्स त्यांनी पॉइंट आउट केलेले असतात. तर आपल्याला काय वाटतं की जसं सांगितलेलं होतं मागच्या वेळेला की कलियुगासाठी सगळ्यात उत्तम साधन कुठलं तर ते भक्तीचं साधन. हे आपण सगळ्यांनीच वाचलेलं भागवतामध्ये सांगितलेलं आहे आणि आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की मग कलियुग आला नाही आला त्याची लक्षणं काय मग ते आपण पाहिलं. पण ते असं पाहिल्यावर आता आपल्याला असं वाटायला लागतं की भक्ती मार्ग किंवा भक्तियोग हा म्हणजे सोपा असणार बरं का. कारण भगवंतानी ज्ञान मार्ग म्हणजे फार अवघड, ध्यान मार्ग म्हणजे अजून अवघड, कर्म मार्ग म्हणजे सुद्धा तसं अवघडच. पण या सगळ्यांच्या मध्ये काय होतं की इंद्रियांचं नियमन करावं लागतं, मनाला बुद्धीला एकाग्र करावं लागतं, मनाची स्थिरता ठेवावी लागते. म्हणून आपल्याला वाटतं त्यापेक्षा भक्ती बरी. काय कीर्तन करा, भजन करा, हरिपाठ करा किंवा नामस्मरण करा की झाली भक्ती. पण आपल्याला वाटतं ना तशी एवढी सोपी नसते भक्ती. म्हणजे गीतेमध्ये ह्याचं त्यांनी जे दाखवून दिलेलं आहे की हे सगळे जितके मार्ग म्हणून भगवंतांनी दाखवलेले आहेत गीतेमध्ये ते सगळे एकमेकात गुंतलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला असं नाही म्हणता येईल की मी एकदा भक्ती मार्गाच्या मार्गाला लागलो की आता मला दुसरं काही करायची गरज नाहीये. कारण ते कसं आहे मी ते थोडक्यात सांगते की आता भक्ती म्हणजे कशी असते एखाद्या डवरलेल्या डेरेदार झाडासारखी असते. पण आता आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा एखादं झाड असं मोठं डेरेदार होतं, मोठं होतं, छान सुरेख हिरवंगार होतं, त्याचं हे काय असतं, गुपित काय असतं, तर मुळं चांगली असावी लागतात त्याची. आपल्याला माहिती आहे जर झाडांची मुळं जर चांगली नसतील ना, तर झाड नाही वाढू शकत चांगलं आणि त्याला व्यवस्थित म्हणजे फळं किंवा फुलं हे सुद्धा ते देऊ शकत नाही. म्हणून आपण नेहमी मुळांची काळजी घेतो की नाही. पाणी घालतो ते की पानांना घालत नाही पाणी किंवा फुलांना पण घालत नाही पाणी. तर कशाला घालतो मुळांना पाणी घालतो. जेवढी मुळं जाड असतील, घट्ट असतील, पसरलेली असतील तेवढं ते झाड मोठं होतं. आता ह्याच्यामध्ये काय आहे की ह्याची मुळं काय आहेत, हे झाड हे भक्तीचं झाड आहे. भक्तीचं झाड डेरेदार होतं अगदी आणि दिसायलाही चांगलं वाटतं आणि शिवाय ते कामं पण पुष्कळ करते. तर भक्तीचं हे झाड आहे ना त्याची मुळं म्हणजे ज्ञान आहे.
म्हणून सगळ्यात जास्त महत्व कशाला दिलेलं आहे, तर ज्ञानोत्तर भक्तीला महत्व दिलेलं आहे. जी भक्ती, आंधळी भक्ती काही कामाची नाहीये, ती होते अंधश्रद्धा. त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, आपण भलत्याच मार्गाकडे जाऊ शकतो, कुठेतरी घसरू शकतो, कुठेतरी पडू शकतो. म्हणून ज्ञानावर भक्ती ही आधारलेली असली पाहिजे. म्हणून ती मुळं आहेत, म्हणून त्याला पाणी घालायचं असतं. आणि झाड भक्तीचं दिसतं छान, आपल्याला माहितीये की त्याला फुलं, आता फुलं इतकी सुंदर सुंदर फुलं आली की सर्वसाधारणपणे त्याचा जो सुगंध असतो तो आपोआप सगळीकडे पसरतो. काही त्याला जण कोणी सांगावं लागत नाही, किंवा आपल्याला कोणी फुलं ती हातात आणूनच द्यायची अशी नाही. झाडांवर उमललेल्या फुलांचा सुवास सगळ्या आसमंतात भरून राहिलेला असतो. आणि लोक आपोआप कुठून सुगंध येतोय म्हणून त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले होतात. त्याप्रमाणे होतात. आणि फळ पण, भक्तीचं फळ आता 12व्या अध्यायात येईल आपल्याला. 12व्या अध्यायातला 12वा श्लोकच मुळे त्याचा मूळ श्लोक समजला जातो. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ध्यानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागात शांती अनंतरम. म्हणजे त्या कर्माच्या फळांचा त्याग केला तर आपल्याला तत्काळ शांती प्राप्त होते. अशी ही झाडाची, अशी भक्तीची फळं असतात. म्हणजे त्याचं हे केलं पण ते फळ पाहिजे म्हणून आपण झाड लावलं, म्हणून आपण वाढवलं, तर ते काय होतं, सकाम भक्ती होऊन जाते ते. म्हणून, आणि आता बघा ही मुळं आहेत ना, आता 15व्या अध्यायावर जर आपण गेलो तर आपल्याला बघता येते की हेच झाडाचं रूपक आहे. हेच झाडाचं रूपक आहे, पण त्यांनी काय केलंय, त्याला उलट करून टाकलंय. ऊर्ध्व मूलम अधशाखम म्हटलेलं आहे. म्हणजे मूळ, त्याचं मूळ कोण आहे, तर भगवंत हे मूळ आहे. अधशाखम, आता दोन्हीमध्ये फरक असा आहे की अधशाखम मध्ये त्यातल्याच फरक 4-5व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही ज्ञानाच्या खडगाने, ज्ञानाच्या तलवारीने ह्याचं काय कापलं पाहिजे, सगळ्या फांद्या बिंद्या कापल्या पाहिजे, तरच ते झाड वाढतं. म्हणून का, तर मूळ, आणि हे मूळ कोण आहे, तर भगवंत हे मूळ आहे त्याचं. ते त्या मुळापासूनच सगळं निघालेलं असतं. आणि तेच झाडाचं रूप भक्तीमध्ये सुद्धा येतं. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे भक्तीमध्ये, आपण थोडस जरा भक्तीबद्दल थोडीशी माहिती करून घेतली ना, की मग बाकीची भक्ती कशी करायची, भक्ती म्हणजे काय, त्याची साधनं काय आहेत, ते बरोबर आपण करतोय काय आपल्याला कसं कळणार, हे सगळं आपल्या ध्यानामध्ये यायला लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरी भक्ती म्हणजे काय हे समजणं अतिशय महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगले की भक्ती कशी असते, वैश्विक असते. असं कुठल्या एका ठिकाणी, एका जागी, एका माणसाला, एका पंथाला, एका धर्माला अशी नाही ती हे राहत तिथे. ती सगळी वैशिष्ट्य, कारण भक्ती एवढी आहेत. म्हणून भक्तीला प्रत्येक धर्मामध्ये सुद्धा स्थान आहे. म्हणून त्याला म्हणायचं की वैश्विक भक्ती. आणि त्या वैश्विक भक्ती म्हणजे तरी काय, म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रामध्ये चैतन्य बघायचं, की जे चैतन्य भगवंताचं आहे, जे चैतन्य आपल्यामध्ये पण आहे, तेच हा भक्तीचा गाभा आहे. पण ते कसं बघायचं, विशुद्ध अंतःकरणाने बघायचं. आणि समतायुक्त, समत्वम योग उच्चते असं जे भगवंतांनी म्हटलेलं आहे, ते मनामध्ये ठेवून तसा सगळ्यांची व्यवहार आपल्याला करता आला पाहिजे. हा भक्तीचा गाभा आहे. नुसतंच देवापुढे दिवे लावून किंवा नैवेद्य दाखवून किंवा भजन कीर्तन करून ही अंध भक्ती होते, ही फार खालच्या प्रतीची भक्ती आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता दुसरं म्हणजे काय, का बरं लोक एवढं भक्तीकडे वळतात, कारण असं म्हटलं जातं की भक्ती ही अतिशय गोड आहे. कुठूनही, आता साखर आपण म्हणतो ना, जसं साखर आहे, आपण कुठूनही खा साखर, असं नसतं बाबा की समोरून खाल्ली तरच ती गोड लागते आणि मागून खाल्ली तर कमी लागते. समजा खडी साखर घ्या, कुठली सा, कसंही घ्या, कुठूनही खा, कशीही खा, गोड ते गोडच लागते. त्याप्रमाणे भक्ती असते, कुठूनही घ्या ते भक्ती. आणि कारण ते खरं सांगायचं म्हणजे भक्ती हेच आपलं आयुष्य आहे. कारण प्रेम आपल्या आयुष्यामध्ये असतंच असतं. मनुष्य प्राणी मुळी जन्मालाच त्याच्यामुळे येतो. म्हणून, आणि का करायचं, का बरं भक्ती करायची, काय आपला गोल असायला पाहिजे, किंवा काय आपल्या आयुष्यामधलं ध्येय असायला पाहिजे, काय मिळेल आपल्याला भक्ती करून, तर हे मिळेल शांततामय जीवनाचा शाश्वत मार्ग आहे भक्ती म्हणजे. आणि शांततामय जीवन कोणाला नकोय. पण आपण काय, आपलं काय गडबड झालेली आहे की शांततेची आपली व्याख्याच चुकली आहे मुळात. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, आपल्या मनासारखं सगळं झालं की चाललं शांततामय जीवन. पण असते त्याला शांततामय जीवन म्हणत नाही.
तर त्यांनी सांगितलं की शांततामय जीवनाचा शाश्वत मार्ग आहे, म्हणजे इथे कोणी चुकूच शकत नाही. तुम्ही जर या मार्गाला बरोबर गेलात तर तुमची चूक कधी पण होणं शक्य नाही असं. म्हणून त्याने सांगितलं की अल्टिमेट 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की भगवंतांनी फार छान, आणि सगळे आपले आचार्य संत जे असतात, मी पुढच्या वेळेला जमलं तर ते सांगेन की वेगवेगळ्या प्रकारचे कसे संत असतात ते. आणि त्याने काय सांगितलं की ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती ही उच्च भक्ती समजली जाते सगळ्यात. म्हणजे जी कोणाला होती, जी शंकराचार्यांना होती. एवढं ज्ञानाचं त्यांनी प्रसारण केलं, एवढे ग्रंथ लिहिले, एवढं सगळीकडे पसरवलं. पण जोपर्यंत भक्ती त्यांच्यामध्ये आली नाही तोपर्यंत त्यांना शांतता नाही लाभली. म्हणून असं म्हटलेलं आहे की ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती ही अल्टिमेट आहे, भक्तीचं टोक आहे, आणि तीच यायला पाहिजे. ज्ञानासकट असलेली भक्ती जी होते तेव्हाच आपला भक्ती मार्ग पूर्ण होतो, तोपर्यंत काही होत नाही. म्हणून आपण म्हणतो ना नेहमी, आंधळी भक्ती कशी, भक्तीला नेहमी ज्ञानाचे डोळे असायला पाहिजेत, आणि ज्ञानाला सुद्धा भक्तीचं अंतःकरण असायला पाहिजे. कर्माचे हातपाय दोन्हीकडे लागतात, दोन्हीला लागतात, कारण व्यवहार आपला सुटलेला नाहीये. जोपर्यंत आपलं जीवन आहे, मग तुम्ही जीवनमुक्त व्हा, मुक्त व्हा, काही व्हा, तरी सुद्धा विधिलिखित जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत व्यवहार आपल्याला चुकलेला नाही. म्हणून म्हटलंय की नेहमी भक्तीला नेहमी ज्ञानाचे डोळे असल्याशिवाय भक्ती पूर्ण होत नाही, आणि ज्ञानाला भक्तीचा ओलावा असल्याशिवाय ज्ञान सुद्धा पूर्ण होत नाही. मग भक्ती काय करते, आपल्याला माहिती आहे, आपल्या शास्त्रच मुळे असं आहे की आपली संस्कृती पूर्ण ही भक्तीमध्येच भरलेली आहे आपली. म्हणजे आपली जी संस्कृती आहे ती भक्ती शिकवते आपल्याला की कशी असायला पाहिजे संस्कृती. भक्ती करायला लागलं की ती संस्कृती आपल्यामध्ये भिनली जाते, आणि भक्ती काय करते, आपल्याला प्रेयसाकडून श्रेयसाकडे नेते. हाच प्रश्न अर्जुनाने दुसऱ्या अध्यायामध्ये विचारला होता कृष्णाला, की मला माझ्यासाठी श्रेयस काय आहे ते सांग. ते श्रेयस म्हणजे माझं कल्याण कशात आहे ते सांग, आणि प्रेयस म्हणजे मला जे आवडतं ते करावं. आपण जास्ती करून प्रेयसामध्ये गुंतलेले असतो, कारण आपल्याला वाटतं मला जे वाटतं, मला जे हवं, माझं माझं जे आहे ते भगवंतानी मला द्यावं, त्याला म्हणायचं प्रेयस. पण ह्याचा विचार आपण करत नाही, कारण आपल्याला कळतच नाही, पण आपल्याला माहिती नसतं की माझं श्रेय कशात आहे. तर जी भक्ती मला प्रेयसाकडून श्रेयसाकडे नेते, म्हणजेच काय, परपंचाकडून परमार्थाकडे नेते. आता प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची सांगड आपल्याला बरोबर घालता आली पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हटलंय भक्तीला, संत ज्ञानेश्वर म्हणतात की भक्ती हा चारही पुरुषार्थाच्या पण वरची आहे. चहुपुरुषार्थाच्या श्री भक्ती जैसी, असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. आता पुरुषार्थ म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, पुरुषांमध्ये धर्म अर्थ काम मोक्ष हे आपल्याला बंधनं आयुष्यामध्ये जीवनामध्ये घालून दिलेली आहेत, नाही का. म्हणजे काय, किती सुंदर दिलेलं आहे की धर्माच्या आणि मोक्षाच्या चौकटीमध्ये राहून, त्या लिमिटमध्ये राहून आपण अर्थ आणि काम करावा. हे गृहस्थासाठी 100% खरं आहे ते. पण कसं, कितीही पैसा मिळवावा, कितीही नाव कमवावं, पण धर्माच्या चौकटीत राहून. आणि आपलं अल्टिमेट ध्येय काय असायला पाहिजे, आपल्या आयुष्याचा गोल काय असायला पाहिजे, तर तो म्हणजे मोक्ष. आता मोक्ष म्हणजे काय आणि तो कसा मिळवायचा, तर भगवंत काय सांगतात इथे की भक्ती जी आहे ना, ही सगळ्याच्या त्याच्याही पेक्षा वर आहे. जरी हे 4 पुरुषार्थ आपल्या आयुष्यामध्ये असले तरी सुद्धा आपण जर भक्ती मार्गाला गेलो तर तो मार्ग ह्याच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. पण त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, पहिल्यांदा आपलं जीवनाचं लक्ष काय आहे, अंतिम ध्येय काय आहे, आपलं गोल काय आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला जर समजा या संसाराचाच, या प्रपंचाचाच मोह असेल किंवा त्यातच सुख वाटत असेल तर मग आपला मार्ग चुकतो. म्हणून त्यांनी इथे सांगितलेलं आहे की आत्मसाक्षात्कार, हु एम आय, माझं स्वरूप काय, मी कोण आहे, मी इथे कशासाठी माझा जन्म झालेला आहे, आयुष्यामध्ये मला काय करायचंय आणि काय मिळवायचंय, हे जर आपलं ध्येय झालं की मग बाकीच्या गोष्टी व्यवस्थित होतात. आता हे भक्तीची बघा, आपल्याला हे पण बघावं लागेल थोडं की ह्या भक्तीची प्रोग्रेशन थोडक्यात सांगायचं म्हणजे कसं काय झाला. आता आपल्यामध्ये नुसते युग म्हणून नाही,
पण वेगवेगळे असे कालखंड सुद्धा होते, म्हणजे ह्या संसारामध्ये किंवा या ब्रह्मांडामध्ये झालेले. पहिला कालखंड कुठला होता? आता वेदांना म्हणतात की नाही, अपौरुषेय वेद आहे. कारण वेद ते कोणी लिहिलेले नाही आहेत बसून असे, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं. कारण ते भगवंताने आता जेवढे काय आहे ते कशासाठी, तर ते नियम घालून दिलेले आहेत. या पूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती व्हायच्या आधी भगवंतांनी नियम तयार केले आणि मग त्याची उत्पत्ती केली. आणि वैशिष्ट्य ह्याचं काय, याच्या प्रमाणे वागायचं का नाही वागायचं, हा जो फ्रीडम आहे, हे जे स्वातंत्र्य आहे, ते फक्त मनुष्याला आहे. तर म्हणून वैदिक काळामध्ये असं म्हटलं जातं की वैदिक काळ कसा होता. आता लक्षात घ्या तुम्ही, किती वर्षापूर्वीचा असेल वैदिक काळ. जेव्हा वेद झाले म्हणजे 5000, म्हणजे श्रीकृष्णाच्या श्रीरामाच्या जन्माच्याही आधीपासून, सत्ययुगापासून, सत्ययुगाच्या आधीपासून तो वैदिक काळ. म्हणजे तेव्हा लोक सगळ्या वेदांचं काय करायचे, अनुसरण करायचे, त्याच्याप्रमाणे वागायचे. का वागायचे, कसे वागायचे, तेव्हा ते होते. तर तो जो कालखंड होता तेव्हाचा वैदिक कालखंड ज्याला म्हणतात, तो ज्ञानयुक्त कर्मप्रधान होता. कर्म करायचे पण कसं, ज्ञानासकट. ज्ञानासकट कर्मप्रधान होता. त्याच्यानंतरचा काळ काय लोकांचा, कारण तुम्हाला जर माहिती असेल की वेदाचे वेगवेगळे हे असते, खंड असतात. तर एकामध्ये सगळे विधिविधान सांगितलेले असतात, एकामध्ये संसाराचं पण ज्ञान, म्हणजे या ब्रह्मांडाचं पण ज्ञान दिलेलं असतं, आणि शेवटचं जो असतो त्याच्यामध्ये उपनिषद म्हणजे ज्ञान, प्युअर ज्ञान असतं. हा जो उपनिषदिक काळ आहे, कालखंड आहे, तर त्याच्यामध्ये काय व्हायचं, तिथे उपासना सुरू झाली. पहिल्या वैदिक काळामध्ये उपासना होती, पण इतक्या उघड रूपाने होत नव्हती. पण उपनिषदिक कालखंडामध्ये उपासना युक्त ज्ञान प्रधान. आणि इथेच काय सुरू झालं, ज्ञानोत्तर भक्ती. इथून ज्ञानोत्तर भक्ती सुरू झाली. ज्ञानोत्तर भक्तीशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाहीये. त्याच्यानंतरचा झाला, त्याच्यानंतर पुराण थोडी नंतर आली, व्यासांनी लिहिलेली आहेत पुराण. 18 पुराण आपण जे म्हणतो ती व्यासाने लिहिलेली आहेत, म्हणून त्याला पौराणिक काळ म्हणतात. पण हे जे पुराण असतात ना, तर ती वाचायची सुद्धा एक पद्धत असते, ती समजून घ्यायची एक पद्धत असते. तुम्ही जर गोष्टीसारखं जर नुसतं वाचत गेलात ना, तर तो तो एक तऱ्हेचा भोग होऊन जातो. म्हणजे त्यातनं आपल्याला आनंद मिळतो म्हणून भोग, पण तसं नाहीये. पौराणिक ह्याच्यामध्ये एवढं ज्ञान भरलेलं आहे, पण ते कसं कव्हर केलेलं ज्ञान आहे. कशाने कव्हर, गोष्टीच्या रूपामध्ये म्हणा, कशाच्या रूपामध्ये, तर ते आपल्याला ओळखून त्याच्यातनं काढावं लागतं. म्हणून तिथेच पुराणांमध्ये बघा, भक्तीला खूप प्राधान्य आहे. कुठलंही पुराण घ्या तुम्ही, भागवत पुराणापासून ते देवी पुराण, कुठलेही पुराण घ्या, सगळ्या पुराणामध्ये भक्ती तिथे सुरू झालेली आहे आणि भक्तीला प्राधान्य दिलेलं आहे. कारण काय झालं त्या कालखंडांपासून, की माणसाला भक्तीमध्ये जास्त रस होता, म्हणून भक्ती प्रधान पण ज्ञानयुक्त, हे अतिशय महत्वाचं आहे. भक्ती प्रधान पण ज्ञानयुक्त हे पौराणिक कालखंडापासून सुरू झालं. त्याच्यानंतरचा कालखंड, शेवटचा कालखंड आला, तो म्हणजे संत संप्रदायांचा, जिथे खूप संतांची हे संत उत्पत्ती म्हणता येत नाही म्हणा, पण खूप संत अवतरले असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यांची शक्ती एवढी व्यापक होती. कारण का, तर एका दृष्टीने त्यांना लोकसंग्रह करायचा होता, लोकांच्या मधली भक्ती पण जागृत करायची होती. एक ॲनिमल आपण क्वालिटी जसं म्हणतो, पशुवृत्ती माणसामधली, ती काढून भक्तीचा उगम तिथे त्यांना करायचा होतं. हे कोणी केलं, तर संत संप्रदायाने केले. आणि आपल्याला अतिशय, आता मी वेळ झाला तर पुढच्या वेळेला सांगेन मी, की संतांच्या ह्याच्यामध्ये की सगळ्यात जास्त संत तमिळनाडूमध्ये झाले, सगळ्यात जास्त संत, आणि सगळ्यात पहिल्यांदा सुद्धा. त्याच्यानंतर पंजाबमध्ये झाले. तर ह्या सगळ्या संतांनी काय केलं, सगळ्या संतांचं ब्रीद एकच होतं, त्यांनी मार्ग धरला भक्तीचा. कारण मनुष्याचं लक्ष वेधून घ्यायला म्हणा, किंवा मनुष्याला चांगल्या मार्गाला नेण्यासाठी म्हणा, कशासाठी सुद्धा भक्ती हा अतिशय चांगला मार्ग आहे. म्हणून त्यांनी काय केलं, की तो व्यापक भक्ती, ज्याला म्हणतात व्यापक भक्ती, म्हणजे एका तऱ्हेने लोकसंग्रह, की सगळ्यांना एकत्र करून त्यांच्यामध्ये भक्तीची जागृती करायची, हे काम संत संप्रदायाने केलं. म्हणून ते भक्ती प्रधान होतं तिथेच. आणि पहिल्या दोन, वैदिक काळ म्हणा, औपनिषदिक काळ म्हणा, किंवा पौराणिक काळामध्ये सुद्धा भक्तीच होती जास्ती. पण या पहिल्या दोन काळामध्ये काय होतं, की उपासना. उपासना म्हणजे भक्तीच. ज्ञानाच्या
ज्ञानाच्या ज्ञानखंड जिथे होता आणि जिथे जिथे म्हणून ज्ञानयुक्त किंवा ज्ञानप्रदान अशा प्रकारचं जे ज्ञान होतं ना, तिथे उपासना सांगितली गेलेली आहे. उपासनेचा जसं उपनिषदामध्ये सुद्धा उपासना सांगितलेली आहे. आणि उपासनेचा अर्थ म्हणजेच भक्ती. म्हणून पण ती कशी होती? ज्ञानयुक्त भक्ती होती. नंतरची मधली होती ती ज्ञानोत्तर भक्ती होती. मग नंतर पौराणिक जी होती भक्ती प्रधान ज्ञान होतं. ज्ञानयुक्त पण भक्ती प्रधान. प्रधान त्याच्यामध्ये भक्तीच होती. आणि संत संप्रदायामध्ये तर पूर्ण भक्ती होती. तर असा संत संप्रदाय आपला सुरू झाला. पण आता पहा, उपासना करायची त्यांनी असं भक्ती हे नाव असं नाही घेतलं. पण आपल्याला माहितीये की पहिले जे 2 काळ आहेत ना, तर असं सांगितलं होतं की जसा जसा काय म्हणतात त्याला युग बदलत जातील आणि जसे जसे आपण कलियुगाच्या जवळ येऊ, तेव्हा काय होईल? माणसाचं मनावर कंट्रोल नाही राहणार, आपल्या इंद्रियांवर कंट्रोल नाही राहणार. म्हणून त्यांनी त्यावेळेला काय सांगितलं की उपासनेच्या नावाखाली त्यांनी मार्ग सांगितले. आता उपासना म्हणजे काय? उपासना म्हणजे कुठल्या तरी मार्गाने, कुठल्या तरी दृष्टीने कसं तरी आपल्याला भगवंताच्या जवळ जायचं आहे, त्यालाच म्हणायचं उपासना. पण मुख्य काय होते त्यांच्यामध्ये? एक म्हणजे ज्ञान मार्ग, ध्यान मार्ग, कर्म मार्गामध्ये सुद्धा ते येतं पण अर्धवट येतं. त्याच्यामध्ये मुख्य काय आहे की आपल्याला मनाची एकाग्रता किंवा बुद्धीची एकाग्रता करता आली पाहिजे आणि मनाला स्थिर करता आलं पाहिजे. तेवढी मनुष्यामध्ये शक्ती होती का त्यावेळेला? म्हणून भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की स्थितप्रज्ञ त्यालाच म्हणायचं. जोपर्यंत तुम्ही मनाला एकाग्र करू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही बुद्धीला पण एकाग्र करू शकत नाही, जोपर्यंत मनाची आणि बुद्धीची युती होत नाही, तोपर्यंत तो मार्ग आपल्याला आक्रमता येत नाही, की जो अतिशय कठीण आहे. आणि ते करण्यासाठी काय सांगितलेले आपल्याला की आपल्या इंद्रियांवर संयम ठेवता आला पाहिजे, अनासक्तीने जगता आलं पाहिजे, आपल्या मनातल्या इच्छा कामना काढून टाकता आल्या पाहिजे. तर हे असं सांगितलेलं आहे. तर तिथे सुद्धा भक्तीच आहे. भक्त म्हणजे भगवंताचं रूप त्यांनी वेगळं घेतलेलं आहे, पण आहे ती भक्तीच. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे की त्याला निर्गुण भक्ती म्हटलेलं आहे. त्या भक्तीला त्यांनी नाव दिलेलं आहे निर्गुण भक्ती. आणि पुढे पौराणिक आणि संत संप्रदायामध्ये त्यांनी काय केलं की एक लक्ष केंद्रित केलं. विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, गणपती म्हणा, कोणीही महादेव म्हणा, कोणीही म्हणा, तर ती झाली सगुण भक्ती. त्यांनी ओळखलं होतं त्यावेळेला की मनुष्याची कमतरता कुठे आहे, कुठे मनुष्य कमी पडतो आहे, का मनुष्य असा करू शकत नाही. आपल्याला एकदम निर्गुणाकडे उडी नाही घेता येत, आपल्याला सगुणातूनच जावं लागतं, कारण आपल्या इंद्रियांना तशी सवय लागलेली आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं की तुम्ही सगुण भक्ती करा. आणि आता सगुण भक्ती एकंदर अल्टिमेट गोल काय तुमचं की ईश्वराचं स्वरूप जाणणे, त्यासाठीच हा भक्ती योग आहे. मग ते कशा तऱ्हेने करा म्हणून सांगितलं, आपल्या संतांनी सांगितलं म्हणा किंवा पुराणाने सांगितलं की म्हणून तुम्ही बघा, कुठलंही पुराण घ्या, कुठलंही घ्या, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये त्याच्यामध्ये भगवंताची स्तुती असते. स्तोत्र म्हणजे काय असतं? स्तुतीच असते त्याच्यामध्ये. किती तरी स्तुती करतात भगवंताची. कारण आणि आपण कोणाची करतो स्तुती? जो आपल्यापेक्षा मोठा आहे, आपल्यापेक्षा आदराने मोठा आहे, गुणांनी मोठा आहे, शक्तीने मोठा आहे, अशाच करतो ना स्तुती. अर्थात स्वार्थासाठी नाही बरं का, स्वार्थासाठी केलेली कोणीही कोणाचीही स्तुती करतं ती गोष्ट वेगळी. पण जेव्हा ईश्वराची स्तुती आपण आत्मस्वरूप जाणण्यासाठी जेव्हा करतो, तर तेव्हा त्याला म्हणायचं की म्हणून 2 काय दिलेले आहेत त्याच्यामध्ये की परमेश्वराचं, ईश्वराचं, भगवंताचं आपल्याला जे नाव द्यायचे ते द्या. सत्य स्वरूप जाणून घेता आलं पाहिजे. म्हणून गुणसंकीर्तन, गुण तरी कोणाचे आपण करतो? गुणसंकीर्तन आपण बघतो की आता रामनवमी दरवर्षी येते, कृष्ण जन्माष्टमी दरवर्षी येते, गणेश चतुर्थी दरवर्षी येते, तरी सुद्धा आपण प्रत्येक वर्षी गुणसंकीर्तन करतो की नाही? परत 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 केल्याने काय होतं? असं केल्याने त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होतं, जवळीक उत्पन्न होते. आणि जशी जवळीक उत्पन्न होते तशी मग ती भक्ती काय होते? आपली वाढीला लागते.
आता आपण जर निर्गुण भक्तीवर गेलो होतो आता पहिल्यांदा, तर निर्गुण भक्तीमध्ये काय आहे, ज्ञानाचं प्राधान्य आहे त्याच्यामध्ये. तर निर्गुण भक्तीमध्ये काय, ते 2 प्रकारचं ज्ञान असतं. ह्याचा प्रत्येकाने अनुभव घ्यावा, विचार करून घ्यावा. नुसतं ऐकून या गोष्टी समजत नाहीत. त्यातले की ज्ञान 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे प्रकृती संबंधित ज्ञान आणि दुसरं म्हणजे ईश्वराच्या संबंधित ज्ञान. आता बघा, प्रकृतीच्या संबंधित ज्ञान असतं ना, त्याच्यासाठी आपल्याला सगळी आपली इंद्रिय वापरावी लागतात. इंद्रिय न वापरता प्रकृतीचं ज्ञान होऊ शकत नाही. प्रयत्न करून बघा तुम्ही. अजिबात होऊ शकत नाही. आणि ईश्वरासंबंधीचं जे ज्ञान असतं ना, ते अतिशय सूक्ष्म असतं. हं, त्याचप्रमाणे हे सगळे त्याचेच वेगवेगळे भाग त्याने सांगितले, की कर्म सुद्धा 2 प्रकारचे असतात. हे आपण रोज बघतो, नाही का? एक व्यावहारिक म्हणजे प्रपंच जे आपण करतो की नाही रोज कर्म सगळे. आता आम्ही संसारामध्ये आहोत, आम्ही व्यवहारामध्ये आहोत, आम्हाला हे करावंच लागतं, हे सोडून कसं चालेल? म्हणून व्यवहारासाठी जोडलेली जी कर्म असतात, त्याला काय म्हणायचं? व्यावहारिक कर्म किंवा प्रापंचिक कर्म ते असतात. आणि दुसरी असतात आध्यात्मिक कर्म. म्हणजे आध्यात्मिक कर्म म्हणजे आत्म उन्नतीसाठी केलेले कर्म. आणि ते म्हणजे कसं, ते आपल्या चैतन्याशी किंवा आपल्या भगवंताशी किंवा तुम्हाला म्हणायचं त्याला जे नाव द्यायचं ईश्वराशी जोडलेलं असलं पाहिजे. आता आध्यात्मिक कर्म म्हणजे काय, नक्की काय, कुठलं कर्म करतो आपण? आपल्याला असं वाटतं आध्यात्मिक मार्गावर जातो म्हणजे कुठली तरी आध्यात्मिक पुस्तकं वाचणं किंवा कोणाचे तरी लेक्चर ऐकणं किंवा काहीतरी नामजप करणं किंवा थोडं कीर्तन भजन करणं, असे जे असतं त्याला वाटतं आपण हे आध्यात्मिक कर्म. आणि त्यातूनही समजा दिवसातल्या 24 तासापैकी समजा 8 तास जरी आपले झोपेमध्ये गेले, तरी राहिले किती मग आता उरलेले जे 18 तास असतात, नाही का? 18 नाही 16 तास असतात. तर त्या 16 तासामध्ये मग इतके तास मी अध्यात्माला देणार, इतके तास व्यवहाराला देणार, अशी आपण विभागणी करतो त्याच्यामध्ये. की आठवड्यातनं म्हणा, दिवसातनं म्हणा, 1 तास मी हे करेन, 1 तास मी ते करेन. अशी विभागणी करता येत नाही. आपल्याला प्रपंचाला परमार्थाशी जोडता आलं पाहिजे, की प्रत्येक क्षण आपला पारमार्थिकच झाला पाहिजे. तर असं कर्म करता आलं पाहिजे. आणि तिसरं काय? भक्ती. म्हणून भक्ती ही ह्याच्याशी फार जोडलेली आहे. म्हणजे हे कसं करायचं, काय करायचं त्याचं जेव्हा आपल्याला ज्ञान मिळता आलं पाहिजे आणि मग ते कर्मामध्ये त्याचं कसं कन्व्हर्ट करायचं, ते आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे भक्ती म्हणजे काय? मुख्य आपल्याला तर माहितीये, ती सतत ईश्वराशी जोडलेली असते म्हणून. आता काय, प्रत्येक आपल्याला माहिती ईश्वर दिसतो का आपल्याला कुठे? आपल्याला जर उद्या सांगितलं, की ईश्वर दाखवा तुमचा भगवंत कुठे आहे, ईश्वर कुठे आहे? कोणालाही दाखवता येत नाही. पण मनामध्ये सगळं म्हणतात, "नाही, नाही, आमची भक्ती आहे. आमचा विश्वास आहे." विश्वास आहे, पण आपल्याला संसारामध्ये राहून अशी सवय झालेली असते, की प्रत्येक गोष्ट आपल्याला म्हणजे त्याचं स्वरूप सांगता येतं, दाखवता येतं, निर्देश करता येतं, ऐकता येतं, बघता येतं. पण तसं ईश्वराचं करता येतं का आपल्याला? नाही करता येत. तुम्ही ईश्वर म्हणजे काय आणि तो कसा असतो, असं जर विचारलं तर प्रत्येक माणूस त्याची व्याख्या सुद्धा वेगवेगळीच सांगेल, की तुम्ही कोणाला ईश्वर मानता? शक्तीला ईश्वर मानता? का एखाद्या रूपाला ईश्वर मानता? का त्याचं कार्य असतं त्याला ईश्वर मानता? कशावरून ईश्वर आहे असं आपल्याला जर उद्या कोणी म्हणालं, की प्रूव्ह करून दाखवा आहे ईश्वर. तर कसं करणार? आपण करू शकतो का असं? कारण प्रकृतीचं काय असतं, भगवंतांनी ही जी निर्माण केलेली प्रकृती आहे आणि ह्याच्यामध्ये असंच म्हटलं जातं, की कुठलंही जेव्हा कार्य असतं ना, तर कुठलंही कार्य असू देते, ते कार्य जेव्हा आपण बघतो, म्हणजे त्याच्या मागचं जे कारण असतं ना, कारण नेहमी सूक्ष्म असतं. आणि कार्य जे असतं ना ते स्थूल असतं. म्हणून त्या कार्यावरून आपण अशी कल्पना करायची, की ह्याच्या मागे हे कारण आहे, की जे सूक्ष्म आहे आणि ते कारण म्हणजेच भगवंत. ह्या ब्रह्मांडाची, ह्या प्रपंचाची, ह्या संसाराची जी उत्पत्ती झालेली आहे, त्याचं कारण काय आहे? तुम्ही कितीही मागे जा, आपल्याला उत्तर सापडत नाही ह्याचं, की त्याचं कारण काय आहे? मग कारण हे आहे. आणि मध्ये ते पाठवलं होतं ना, बघा ना, दूर जायची खरं म्हणजे गरजच नाहीये काही सुद्धा. स्वतःच्या शरीराकडेच बघावं. कोण आपलं म्हणजे श्वासोश्वास कोण करतं आपला? आपण जे शब्द उच्चारतो, त्याला आवाज कोण देतं? आपण जे बघतो, जे दृश्य दिसतं, तर डोळे आहेत, पण ती दृष्टी जी असते ना बघण्याची, तर ते कोण देतं आपल्याला? आपल्यातलं डायजेशन, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन वगैरे जे शरीराची सगळी कार्य चाललेली असतात, ते कोण करतं?
तर आता त्याला असं विचार आपण नाही, ते आपोआपच होतो. पण आपोआप कसं होईल? कुठलीच गोष्ट अशी आपोआप होत नसते. त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण असायला पाहिजे. एवढंच कशाला, मी तर हे नेहमी सांगते असं, की आपण रात्री झोपतो ते सुद्धा ही सगळ्यांच्या अनुभवाची गोष्ट आहे. कुणीतरी असं सांगू शकेल का, मला इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी झोप आली आणि इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी मला स्वप्न पडलं आणि ते स्वप्न किती वेळ का असेना, 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, इतक्या वाजता झालं आणि सकाळी जाग कशी येते आपल्याला? समजा कोणी उठवलं नाही आणि हे झालं तर आपल्याला जाग, म्हणजे काहीतरी कुठेतरी अशी एक शक्ती आहे ना ती, की ती हे कार्य करतीये आणि त्याच्यामुळे सगळ्या या ब्रह्मांडातली कार्य चालतात. कितीतरी आपल्या आजूबाजूला कितीतरी उदाहरण, झाड कसं वाढतं, त्याला फूल कसं येतं, कळीचं फूल कसं होतं, त्याच्यामध्ये सुगंध कोण भरतो, नंतर सूर्य पूर्वेलाच का उगवतो, मग तो ह्याच गतीने का जातो, तो प्रकाश समजा एखाद्या दिवशी नाही उगवला तर काय होईल, चंद्र असाच का होतो, तो चांदण्या कुठून येतात, नंतर पाऊस असाच पडतो, मग ते पाणी कुठे जातं, ते असंच का येतं. ह्या अशा छोट्या गोष्टी असतात, तर त्या आपल्याला कळत नाहीत ना, म्हणून त्याच्या मागचं कारणरूप शक्ती अशी आहे. वारा कसा काय वाहतो, नाही का? नंतर हे अवकाश म्हणजे आकाश, ह्याच्यामध्ये हे सगळं भरलेलं असतं. हे कसं काय होतं? अशी कितीतरी कारणं आहेत. म्हणजे समुद्राचं घ्या. एक नाही, तुम्ही डोळे उघडून इकडे-तिकडे बघायला लागले, की तुम्हाला जागोजाग ते दिसेल असं. की म्हणतात ना असं, समुद्र कधी आपली मर्यादा ओलांडत नाही. असं कसं होतं? इतक्या नद्या त्याला येऊन मिळतात, एवढे पाणी सारखं त्याच्यामध्ये येत असतं आणि तरी तो काय करतो? सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेतो. त्याच्यामध्ये लाटा असतात, त्याच्यामध्ये छोटे-मोठे भोवरे असतात. कसंही असू दे, कोणीही असू दे, काहीही असू दे, तो काय होऊन जातो? तो समुद्र रूप होऊन जातो. म्हणून अशा भगवंताचं स्वरूप आपल्याला गीतेमध्ये तर ठिकठिकाणी सांगितलेलं आहे, की हे भगवंताचं जे स्वरूप आहे ना, तर ते आपल्याला डोळ्यांनी पाहता येत नाही, कानाने ऐकता येत नाही, नाकाने त्याचे वास येत नाही, तोंडाने वर्णन करता येत नाही. पंचमहाभूतापैकी सुद्धा कोणाचंही त्याच्यावर वर्चस्व नाही. त्याच्यामुळे ते आपली कामं करतात आणि आपली इंद्रिय सुद्धा त्याच्यामुळे, कारण ते इंद्रियातीत आहे, ते अव्यक्त आहे. तुम्ही त्याचं वर्णन ऐका, तुम्ही त्याला ब्रह्म म्हणा, त्याला भगवंत म्हणा, त्याला ईश्वर म्हणा, काय वाटेल ते म्हणा. मी निर्गुण भक्तीचं सांगते, सगुण भक्तीचं नाही. तर त्याचं हे असं सांगितलेलं आहे. आता ज्ञानरूपी भक्ती किंवा ही निर्गुण भक्ती आणि सगुण भक्ती ह्याच्यामध्ये फरक काय आहे, म्हणजे का नाही आपण ज्ञान भक्ती करायची? तर भगवंतांनी सांगितलेलं आहे, की फार फार कशा तऱ्हेचे आपल्याला मार्ग किंवा वाटा दाखवून दिल्या आहेत बघा. पहिले जर आपण ध्यान योग घेतला, ज्ञान योग घेतला, हे सगळे योग घेतले ना, की जे निर्गुण भक्तीचे उपासक त्याच्यामध्ये असतात, तर तिथे काय सांगतात आपल्याला? पहिल्यांदा यम पाळायला पाहिजे, नियम पाळायला पाहिजे, त्यानंतर आपल्याला इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवता आलं पाहिजे, आपल्या मनाला बुद्धीला स्थिर करता आलं पाहिजे. आणि भक्ती मार्गामध्ये सगळं उलट आहे एकदम. भगवंतांनी काय आपल्याला सूट दिलेली बघा. जे आपण षड्रिपू म्हणून जे समजले जातात आपल्या अध्यात्माच्या मार्गामध्ये, काय? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे तुमच्या वाटेतले राक्षस आहेत. ते तुम्हाला लुटून नेतील, हे टाकतील, असं या पहिल्या मार्गात सांगतात. आणि ह्याचाच भक्ती काय सांगते? भक्ती म्हणते यांचा उपयोग करून घ्या. फक्त तुमचं काय म्हणतात, आतला गिअर थोडा बदला आणि ह्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. हे जे षड्रिपू आहेत ना, त्यांना इन्स्ट्रुमेंट करून घ्या तुम्ही आणि ते तुम्हाला भक्तीकडे घेऊन जातील. हा एवढा मोठा फरक आहे. म्हणजे आपल्याला कलियुगामध्ये असं म्हटलं जातं, की माणसांचा अजिबात ह्याच्यावर कंट्रोल नसतो, कुठल्याही इंद्रियांवर वगैरे, न मनावर कंट्रोल, न बुद्धीवर कंट्रोल. तर त्याने म्हणून भक्तियोग हा सुलभ म्हणून सांगितलाय, सुगम म्हणून सांगितलाय कलियुगासाठी. का? तर तुम्हाला काही त्यांच्यावर कंट्रोल करायची गरज नाहीये. त्यांना फक्त भगवंताकडे वळवून द्या, झालं काम तुमचं. तर त्यासाठी म्हणून भक्ती योगामध्ये आणि ह्याच्यामध्ये त्यांनी फरक हे केलेले आहे. आता भक्ती कशासाठी करतो? तर भक्तीचं सर्वसाधारण मनुष्य, मी सगळ्यांचं असं म्हणत नाहीये, पण सर्वसाधारण मनुष्य भक्ती कुठल्या ना कुठल्या तरी स्वार्थामुळे करतो. कुठली ना कुठली तरी इच्छा असते मनामध्ये. जरी आपण म्हणालो, की नाही, मला कशाची इच्छा नाही, चांगले, पण निदान माझं जे आहे ते तसं राहावं. योगक्षेमम वहाम्यहम.
म्हणजे माझ्याकडे जे जे मिळवलेलं आहे त्यांचं चांगलं राहावं, ते नाही तरी माझी मुलं बाळ चांगली राहावी, त्यांना काही होऊ नये, ही सुद्धा एक कामनाच असते. आपण भक्तीचा उपयोग करून घेतो ते आपल्या मनातल्या कामना पूर्तीसाठी. म्हणून का, तर ती कामना पूर्ण झाली, ते झालं की आपल्याला काय होतं, आपल्या सुखाची तृप्ती होते. म्हणून ते आपल्यासाठी सुख असतं. सुख म्हणजे भोगानेच घ्यायला पाहिजे असं काही नसतं. हां, तर उदाहरणार्थ सांगितलं ना, आता एक थोडक्यात सांगते तुम्हाला. समजा आपल्या कोणाला तरी समजा एखादी मुलगी असेल, बरेच दिवसापासून लग्न होत नाहीये, लग्न होत नाहीये, चांगली आहे मुलगी वगैरे सगळं ठीक आहे. त्याच्यामुळे आई-वडील भयंकर चिंता करतात. चिंता करतात आणि खूप धडपड करून कसं तरी तिचं लग्न ठरतं. ठरतं, मग आई-वडील दोघे खूप जोर लावतात लग्नाला. की खूप तयारी करतात आणि सगळं व्यवस्थित होतं, लग्न होतं, की दोघांनाही हायसं वाटतं की तृप्त झाले मी. माझ्या मुलीचं लग्न मला जसं पाहिजे होतं ना, तसंच केलं मी अगदी. त्याप्रमाणेच आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे. इतकी तृप्ती येते मनामध्ये. ही जरी संसाराची तृप्ती असली, तरी ती ह्या कारणामुळे जी तृप्ती आलेली आहे, मग काय होतं, थोडे दिवस हां, मग आपल्याला वाटतं झालं, आता काय राहिलंय माझं आयुष्य? माझ्या आयुष्याचं एवढंच होतं, की माझ्या मुलीचं व्यवस्थित सगळं होऊन जावं आणि मी आता मरायला मोकळी. असं हे म्हणण्याच्या गोष्टी असतात. कारण का सांगते मी, की एकदा ते झालं ना, की थोडे दिवस आपल्या मनामध्ये एकही आशा, आकांक्षा, कामना, इच्छा येत नाही. हं, का आणि आपण काय करतो? मन अगदी शांत असतं. आणि आपल्याला काय वाटतं, की मी माझ्या मुलीचं खूप मेहनत घेतली अगदी. खूप आई-वडील थकून जातात सगळं अगदी. एक्झॉस्ट होऊन जातात पूर्ण. जर आपल्याला वाटतं, की एवढं सगळं केलं ना, अगदी मन किती तृप्त झालंय माझं आता, की सगळं व्यवस्थित झालंय. पण ती तृप्ती त्याची नसते, हे आपल्याला अध्यात्म शिकवतं. ती तृप्ती कशाची असते? तर त्या मधल्या काळामध्ये, त्या थोड्या वेळामध्ये आपल्या आपल्या मनामध्ये एकही इच्छा उत्पन्न होत नाही. जोपर्यंत ज्या काळापर्यंत मनामध्ये इच्छा येत नाही, तर तो काळ जो असतो ना, तो सुखाचा असतो, तो तृप्तीचा असतो. तुम्ही जरूर विचार करून बघा. थोडे दिवस वगैरे आई-वडिलांना वाटतं, की खूप छान झालं. लगेच सुरू होते गाडी परत. संसार कसा चाललाय की? मूल-बाळ झालंय की नाही की? झालं की ते कसं होतं की? ही जी गाडी असते ना, ती चालूच असते. म्हणून आपल्याला अध्यात्म मी एकाने कुठलेही शास्त्र घ्या तुम्ही. प्रत्येकाने हेच सांगितलेलं आहे, की संसारामध्ये तुम्हाला जे सुख वाटतं, जे ते अगदी क्षणभंगूर आहे. ते राहत नाही, हे समजून घ्या. का? कारण ते इंद्रियांवर अधिष्ठित आहे. ज्या गोष्टी इंद्रियांवर अधिष्ठित असतात, त्या क्षणभंगूरच असतात. मग असं जर असेल, तर मग भक्ती करून काय मिळणार आहे आम्हाला? कशासाठी करायची आम्ही भक्ती? कारण आपल्याला सवय आहे, भक्ती केली तरी मी काहीतरी मागणारच तिथे देवाला. निदान शांतता तरी मागेन, नाहीतर सुख तरी मागेन. सगळ्यांचं भलं होऊ दे. आपल्याला वाटतं आपण खूप चांगलं करतोय. सगळ्यांचं भलं होऊ दे, हे तरी मी मागेन. अशी अशी मनामध्ये इच्छा असते. पण भक्ती काय करते? जोपर्यंत आपल्याला स्वतःला स्वतःच्या आत्म्याचा अनुभव येत नाही, त्याला म्हणायचं अनुभूती. अनुभूती येत नाही. कारण अनुभव इंद्रियांवर अवलंबून असतो आणि अनुभूती स्वतःवर अवलंबून असते. आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत सुख म्हणजे काय ह्याचा गंधच नाही. आपल्याला माहितीच नाही, हे आपण आपली व्याख्या करून घेतलेली आहे. हे म्हणजे सुख, ते म्हणजे सुख, ते म्हणजे सुख. पण खरं सुख ज्याला शाश्वत सुख म्हणतात. म्हणजे जे एकदा आलं रे आलं, की परत ते कधीही कुठेही जात नाही. आता बघा, भक्तीचे एवढं गुणगान गायलेलं आहे सगळ्या लोकांनी, पण भक्तीचे आचार्य, भक्तीचे राजाधिराज असे जे समजले जातात, ते म्हणजे महर्षी नारद. सगळ्यात मोठे भक्तिकार ते आहेत. नारद आहे. आणि त्यांनी सांगितलं, की भक्ती सर्वश्रेष्ठ सगळ्या ह्याच्यामध्ये त्याने सांगितलं, की भक्ती हीच श्रेष्ठ आहे. का? आणि हेच वैशिष्ट्य त्यांनी पण सांगितलेलं आहे, की हे आपले जे षडरिपू आहेत ना, त्यांना आपण कामाला लावायचं. त्यांना काढून नाही टाकायचं. त्यांना कंट्रोलमध्ये पण ठेवायची गरज नाही. पण त्यांना भगवंताच्या पायाशी नेऊन ठेवायचं. त्यांना लावायचं म्हणजे आपल्याला आपल्यातनं काही पण काढायची गरज नाहीये, कंट्रोल करायची गरज नाहीये. आता भक्ती म्हणजे काय? भक्तीचा अर्थ जो आहे ना, भक्ती म्हणजे भज आणि क्ती किंवा क्तिंग असं पण म्हणतात. आता हे संस्कृतच आहे, त्याचा आपला काही संबंध नाहीये. पण भज म्हणजे काय? सेवा.
आता सेवाचा अर्थ आपल्याला नीट समजून घेता आला पाहिजे. आणि तीन म्हणजे प्रेम. म्हणजे नुसतंच कोणासाठी तरी काहीतरी करायचं असं नाही, तर सेवा म्हणजे ज्या माणसाला जेव्हा ज्याची गरज आहे त्याच्यासाठी ते करणं. उगीचच करायचं त्याच्यासाठी काहीतरी त्याला नको असलं तरी करायचं, ती भक्ती होऊ शकत नाही. आणि कशी? त्याच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. कारण ती अंतःकरणाची आहे भक्ती. भक्ती अंतःकरणातनं उत्पन्न होती. भक्ती ही भावातनं उत्पन्न होते. म्हणून त्याला असं सांगितलेलं आहे. म्हणून त्याचं नातं कशाशी असतं भक्तीचं? भक्तीचं नातं असतं भावनेशी. भक्तीचं नातं असतं हृदयाशी. कारण आपल्या ज्या भावना, असं समजलं जातं की आपल्या भावना ज्या असतात ना, त्या आपल्या हृदयातून येतात. आणि ज्ञानाचं नातं असतं कशाशी? बुद्धीशी आणि विवेकाशी. म्हणून ते तिथून येतं ते. म्हणून आपण म्हणतो ना, ज्ञान फार ड्राय असतं. त्याच्यामध्ये भक्तीचा ओलावा झाल्याशिवाय त्या आपल्याला काय होतं, सुख मिळत नाही त्याच्यापासून, असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे काय आहे भक्तीचं आणखीन एक वैशिष्ट्य, ते म्हणजे श्रद्धापूर्वक केलेली भक्ती पाहिजे. ती श्रद्धा आणि प्रेमयुक्त भावाने केलेली. म्हणजे काय भक्ती केली पाहिजे म्हणजे काय? आता इथे येते आपली सगुण भक्ती. सगुण भक्ती म्हणजे आपल्या इष्टदेवता. आता इथे तुम्ही इष्टदेवतेला आणू शकता. इष्टदेवता कोणी विठ्ठल असेल, राम असेल, कृष्ण असेल, कोण देवी असेल, जो कोण असेल तो. हम्म आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जिथे जिथे प्रेम असतं, प्रेम म्हणजे आपल्या संसारी प्रेम नव्हे, भगवंतावरचं प्रेम. भगवंतावरचं प्रेम फार अलौकिक असतं अगदी. तर तिथे कारुण्य असतं नेहमी, तिथे आर्तता असते नेहमी. म्हणून कारण हे प्रेम आणि कारुण्य हे भक्तीची दोन चाकं आहेत. जो भक्तिरथ असं म्हटलं जातं त्याला, त्याची ही दोन चाकं आहेत. म्हणून भक्तीमधली कामना, भक्तीमधली परमेश्वर प्राप्ती, हे हृदयाशिवाय, म्हणजे आपण म्हणतो ना की हृदय ओतून, अंतःकरण ओतून करा सगळं. तिथे तशी त्याला म्हणायची भक्ती. आणि आणखीन एक सांगितले की आपण हे ज्ञान मार्ग, ध्यान मार्ग ना, आपल्या पुष्कळ पूर्व संचित म्हणजे पूर्वीच्या संस्कारांवर अवलंबून असतं. पण भक्ती तशी नसते. म्हणून त्यांनी भक्तीची वैशिष्ट्य काय सांगितलंय, की भक्ती सहज तुम्हाला मिळू शकते, अतिशय सुलभ आहे. असं म्हणतात की कुत्र्याच्या भावामध्ये भक्ती मिळते आपल्याला, भगवान मिळतो. कुत्र्याच्या भावात भगवान मिळतो. वैशिष्ट्य आहे त्याचं, सुगमता, सोपी आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे इथे अधिकारी नाहीये. भक्ती कोणीही करू शकतं. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, कुठल्याही वर्णाचे असा, कुठल्याही आश्रमामधले असा, कुठल्याही योनीमध्ये तुमचा जन्म झालेला असू दे. 9व्या अध्यायामध्ये आता हेच सांगितलेलं आहे की भगवंतांच्याकडनं कशी सूट आहे. आता ज्ञान मार्गी, ध्यान मार्गी त्यांना यम नियम सगळे पाळावे लागतात. मनावर कंट्रोल असावं लागतो. खूप त्यांना ह्याच्यात जावं लागतं. तर पण भक्तीमध्ये तसं नाहीये. फक्त ईश्वराशी, परमेश्वराशी अनुराग हवा, बस. अनुराग म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. अटॅचमेंट नव्हे. संसाराच्या ह्याला आपण अनुराग अनुराग जो म्हणतो ना, ते. आता भक्तीचे प्रकार, भक्तीचे खूप प्रकार असतात. भक्ती म्हणून म्हणून ते आपण जर समजा सगुण भक्ती जर समजा केली, निर्गुण भक्ती न करता, हे आपल्याला कळलं पाहिजे. इथे आपलं ज्ञान कामाला येतं की त्याच्यामध्ये अडकून राहता कामा नये. सगुण भक्ती हा एक फक्त रस्ता आहे, त्याचा आपण उपयोग करून घ्यायचा आणि त्याच्या पुढे जायचं. सगुण भक्तीमध्ये कोणीही त्याच्यामध्ये अवलंबून हे करून अडकून राहू नये. म्हणून एक त्याला म्हणतात गौणी भक्ती. म्हणजे आपण जे रिच्युअल्स ते करावं, जरूर करावं. का? तर ते आपल्याला, शरीराला, आपल्या मनाला, आपल्या वेळेला डिसिप्लिन करतात, म्हणून करायचं असतं ते. आणि दुसरी आहे पराभक्ती. पराभक्ती थोडी थोडी बरीचशी निर्गुण भक्तीसारखीच असते. पण आपल्याला या गौणी भक्तीतनं, या सगुण भक्तीतनं त्या भक्तीमध्ये जायचं असतं. त्याला स्थूल भक्ती किंवा सूक्ष्म भक्ती असं म्हटलं जातं. आता आपल्याला माहितीये भक्ती 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 म्हणून नवधा भक्तीचे केवढे प्रकार झालेले आहेत नाही का. तुलसीदासांची नवधा भक्ती आहे की जी रामानी शबरीला सांगितलेली आहे. शबरी कोण आणि राम कोण? राम प्रत्यक्ष अवतार, प्रत्यक्ष भगवान. आणि शबरी ही भिल्लीण होती, शूद्र जातीची होती. तिला भगवंताने, तिला एवढा मान दिलेला आहे भगवंतानी, हे भामीने असं सुरू केलेलं आहे तिच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे इतकं वरचं स्थान भगवंतांनी दिलेलं आहे. दुसरी अतिशय वरची भक्ती जी मानली जाते, त्या दोन भक्ती आहेत. एक म्हणजे प्रल्हादाची भक्ती. एका ठिकाणी होतं की प्रल्हाद एवढा भक्त होता म्हणे, काय म्हणजे सांगितलेलं आहे त्याने की
नरसिंह अवतार ते जेव्हा झाला प्रल्हादाच्या भक्तीमुळे, तर म्हणे भगवंत नरसिंहाचा अलंकार लिहून आले प्रल्हादासाठी, असं वर्णन त्याचं केलेलं आहे भागवतामध्ये, बरं का. पण ते ती झाली प्रल्हादाची भक्ती, फार प्रसिद्ध आहे, कारण ती भागवती भक्ती म्हटलं जातं त्याला. ती भागवती भक्ती आहे, ती प्रल्हादाची भक्ती. नारद भक्ती तर मी तर सांगितलंच, आणि एक शांडिल्य भक्ती सुद्धा आहे. नारद भक्ती पण सगळ्यात वरची भक्ती अशी समजली जाते. परमप्रेम रूपा, अमृत स्वरूपा, परमोच्च प्रेम जिथे असतं की त्याच्या पलीकडे काही नाही, तीच मधुरा भक्ती, जी राधेची आणि कृष्णाची होती, तीच सांगितली आहे. आता शिवाय पण आता भक्तीपर्यंत जायला किंवा भक्ती करायला पण आपल्याला काहीतरी साधना पाहिजे ना. साधना म्हणजे काहीतरी आपल्याला करायला पाहिजे ना. तर त्याच्यामध्ये सांगितलं की वैदिक भक्ती म्हणजे रिच्युअल्स, सगळे आपण जे रिच्युअल्स करतो वगैरे वगैरे ते. आणि दुसरी भक्ती आहे ती रागानुगा, म्हणजे इथे काय म्हणतात ते, की काही तुम्ही करा, कुठून तरी भगवंताशी नातं जोडा, बस. कसं नातं जोडा? काही वात्सल्य भक्ती, शांत भक्ती, दास्य भक्ती, शृंगार भक्ती, मधुरा भक्ती, कुठलाही घ्या तुम्ही, तुमचं जिकडे कल असेल केव्हा. आणि हे आपल्याला कसं कळतं? आपल्याला कोण आवडतं ह्याच्यावर बघावं नेहमी. आपलं मन कुठे आहे ते बघावं. माझं मन माझ्या मुलावर जास्त आहे का? मग मी वात्सल्य भक्तीला पात्र आहे. हं, आपलं मन आपल्या नवऱ्यावर किंवा बायकोवर आहे का? किंवा किंवा दुसरं कोणीतरी राहतं, मग त्याच्यासाठी मधुरा भक्ती. तिथे तुम्ही भगवंताला ठेवा, पण कुठून तरी करून, काहीतरी करून त्याच्याशी नातं जोडा. आणि ह्याला काय म्हणतात? ही बाह्य स्वरूपावर अवलंबून असलेली भक्ती. गीता काय म्हणते? गीतेने 4 भक्त सांगितले आहेत. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ, 4 तऱ्हेचे भक्त असतात. म्हणजे भगवंत इथे काय म्हणतात, की मी बघत नाही तुम्ही कोण आहात, काय आहात, तुम्ही मागे काय केलेले, काय नाही केलेले, मी फक्त तुमचा भाव बघतो. ह्याला म्हणतात भावभक्ती. एखादा आर्त माणूस, तो काही का असे ना, भगवंताला अगदी आर्थतेने जेव्हा आळवतो ना, भगवंत म्हणतात मला राबवत नाही तेव्हा, मग मी येतोच येतो. जिज्ञासू असू दे, अर्थार्थी, पैशासाठी काही हरकत नाही, पण ती कशी भक्ती पाहिजे? अनन्य भक्ती पाहिजे. माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. त्याला म्हणतात अनन्य भक्ती. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे भगवंत काय म्हणतात, जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो, मग कारण तुझं काही का असेल ना, ते एवढी मुभा भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे. का? तर ज्या कारणासाठी आपण भगवंताची भक्ती करतो, तर हळूहळू हळूहळू करून ते कारण निघून जातं, आणि राहतं काय? फक्त भक्ती आणि भगवंत, हेच 2 तिथे राहतात. आता ह्या सगळ्या भक्तींमध्ये साधारणपणे बरेचसे हे कॉमन असतात. काय कॉमन असतात? श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण, नंतर पादसेवन, अर्चन, वंदन, आत्मनिवेदन, दास्य सख्य, हे वेगवेगळे असतात, कॉमन असतात. मागे पुढे करून साधारणपणे तेच आहे. आता ज्ञानेश्वरांची भक्ती बघा कशी होती. इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या भक्ती आहेत. तर ज्ञानेश्वरांची भक्ती होती कीर्तन भक्ती. कीर्तनातून त्याने भगवंताला भजलं. नमन भक्ती, गुरु भक्ती, गुरुच्या थ्रू आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. ते आहे ना, के गुरु आणि ते कोणाचं, ल काके लागे पाव, हं? तर गुरु, भगवंत तिथे गुरुला भगवंतापेक्षा श्रेष्ठ ठरवलेलं आहे. का? तर त्याने मला मार्ग दाखवला. म्हणून ज्ञानेश्वरांची गुरुभक्ती फार श्रेष्ठ होती. हं. आणि त्यांचा होता निर्गुण. जरी सगुण भक्ती होती त्यांची, तरी पराभक्ती होती त्यांची ती. सगुणातली पराभक्ती ही ज्ञानेश्वरांची भक्ती, कीर्तन भक्ती होती. एकनाथ आणि तुकारामांची भागवती भक्ती होती, जी भागवतामध्ये सांगितली होते. स्मरणम कीर्तन, मगाशी सांगितलं, श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम, ती एकनाथ आणि तुकारामांची होती. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय, तर वारकरी पंथ जो आहे ना आपल्याकडे, तर वारकरी पंथ जरी सुद्धा त्यांचे हे ज्ञानेश्वर असतील किंवा एकनाथ असतील, कोण जे कोण असतील ते, पण त्यांची भक्ती ही म्हणे कीर्तन भक्ती आणि नामस्मरण भक्ती आहे. ही वारकऱ्यांची भक्ती आहे. किती किती तऱ्हेचे मार्ग दाखवून दिलेले आहेत. कीर्तन भक्ती आणि नामस्मरण भक्ती आहे. आणि रामदासांची भक्ती कशी होती बघा. प्रत्येकाच्या भक्तीमध्ये अल्टिमेटली एकच, पण थोडा 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 फरक असतो. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, आणि रामदासांची दास्य भक्ती होती. रामाचे म्हणून त्यांनी नावच काय ठेवलं होतं स्वतःला, रामदास. रामाचा जो दास आहे, ती जी त्यांनी दास्य भक्ती स्वीकारली होती, आणि बाकीच्याचा उपयोग करून घेतला होता कीर्तनाचा आणि कबीर, कबीरची प्रेमाभक्ती आणि सूरदासांची पण प्रेमाभक्तीच होती. आता सूरदास आपल्याला माहिती आहे ना, की ते म्हणजे
आंधळे होते, त्याच्यामुळे त्यांना दिसत नव्हतं. पण अगदी पराभक्ती सूरदासांची, पराभक्ती आणि प्रेमाभक्ती. आणि कसं असतं, पण त्यांची एका तऱ्हेने पाहिलं तर थोडेस त्यांच्या भक्तीमध्ये वात्सल्य भाव होता. कारण त्यांनी जन्मापासून किंवा लहानपणापासून जेव्हा भक्ती सुरू केली, ते शेवटपर्यंत त्यांनी आपल्या कृष्णाला छोटाच ठेवलं, बाळकृष्णच ठेवलं त्यांनी. म्हणून एकदा अशी गोष्ट सांगितली जाते की तुलसीदास आणि सूरदास कुठेतरी जात होते आणि इतक्यात एक वाघ आला का सिंह आला का हत्ती आला काहीतरी, तर सगळेजण सैरा वैरा पळायला लागले. तुलसीदास पळून गेले आणि नाही, तुलसीदास नाही पळाले, सूरदास पळाले. तर नंतर तुलसीदासाने विचारलं त्यांना की हे काय, तुम्ही एवढे भक्त, एवढे कृष्णाचे भक्त म्हणवता आणि पळून गेलात. मी ते तर काय उत्तर द्यावं सूरदासाने. सूरदास म्हणाले, अहो तुमच्या रामाकडे धनुष्यबाण आहे, तो धनुर्धारी आहे. माझा कृष्ण बाळकृष्ण आहे, त्याला पळता कुठे येतं, मग त्याला प्रोटेक्ट नको करायला, म्हणून मी त्याला घेऊन पळालो. हे सूरदासांचं उत्तर होतं. पण ही म्हणजे प्रेमाची आणि भक्तीची पराकाष्ठा एकदम वरची. आणि गीतेने काय सांगितलंय, भगवद्गीतेने सांगितलंय की भक्ती म्हणजे भक्ताला गीतेने ते योगीच म्हटलं. म्हणून परत 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 भगवंताने अर्जुनाला काय काय सांगितलंय की तस्मात योगी भवार्जुन, की की अर्जुना थोडा योगी हो. योगी होणं हे पण एक भक्तीचं लक्षण आहे. कसं, तर अनन्य भक्ती, तर तशा तऱ्हेचं. आणि म्हणून तर त्याने सांगितलं की अनन्य भक्ती केल्याने, म्हणून तर अर्जुनासारखा अर्जुन किती तो भाग्यवान असला पाहिजे. अर्जुन भक्त म्हणतात ना असं, की भक्त जो असतो, भगवान जे असतात ते भक्ताच्या मागे 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 जातात. म्हणून भगवंतानी अगदी एक फार सुंदर श्लोक आहे आमच्या गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये. तिथे भगवंत अर्जुनाकडनं प्रतिज्ञा करवतात की माझ्या भक्ताचा पतन कधी, माझ्या भक्ताचं पतन कधीही होणार नाही. स्वतः करत नाहीत प्रतिज्ञा. केवढी मोठी गोष्ट आहे ही. का, तर भगवंत काय म्हणतात की जिथे जिथे माझा भक्त जातो त्याच्या मागे 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 मी जातो. तर म्हणून एखाद्या वेळेस मी माझं वचन तोडून टाकेन, माझी प्रतिज्ञा तोडेन का, भक्तासाठी. पण माझ्या भक्ताची प्रतिज्ञा मी कधीही मोडू देणार नाही कोणाला. हे भगवंताचं वचन आहे त्याच्यामध्ये. म्हणून अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि असा कोणीही झालेला नाहीये किंवा कुठेही उल्लेख आपल्याला सापडणार नाही की 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी जे अर्जुनाला दर्शन दिलं ते 3-4 रूपामध्ये दिलं. असं कुठेही नाहीये. एक तर 3 रूपामध्ये द्विभुज, म्हणजे जसं माणसासारखे 2 भुज, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आले ते युद्धभूमीवर तेव्हाच. त्यानंतर जेव्हा अर्जुनाने इच्छा व्यक्त केली की मला बघायचंय तुम्हाला, तुम्ही एवढं वर्णन करून सांगितलं 10व्या अध्यायामध्ये, मी असा आहे, मी तसा आहे, तू मला ह्याच्यामध्ये बघ, त्याच्यामध्ये मला बघायचंय तुम्हाला की तुम्ही खरे आहात कोण आणि कसे. तेव्हा भगवंतांनी त्याला विराट रूप दाखवलं. भगवंतांनी अर्जुनाला जे विराट रूप दाखवलं ते कधीही कोणालाही दाखवलेलं नाही. इतकं दाखवलं ते की आणखीन भगवान दाखवतच गेले असे, पण अर्जुन एवढा घाबरला, म्हणाला नको 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 पुरे. आपण पण आता विचार करा, आपण असं म्हणतो की भगवंतांनी दर्शन द्यावं, दर्शन द्यावं, पण कसं दर्शन द्यावं, मला जे आवडेल ते. भगवंत असं नरसिंहाच्या रूपात किंवा विराट रूपात आला तर आपण आधी पळून जाऊ, आपल्याला सहन पण होणार नाही, ते त्याची पात्रता नाही आपल्यामध्ये अजून. म्हणून अर्जुन पण म्हणाला मला नाही बघायचं हे, तू तुझ्या पहिल्या रूपामध्ये ये, चतुर्भुज रूपामध्ये ये. आधी विराट रूप दाखवलं, मग चतुर्भुज रूप दाखवलं, आणि त्याच्यानंतर ते द्विभुज रूपामध्ये प्रगट झाले अर्जुनासाठी. म्हणून कशासाठी करायची भक्ती, तर भक्तीचं फळ काय आहे, मनुष्याला तर हे पाहिजेच पाहिजे. आपण आपल्याला फळ दाखवल्याशिवाय कुठलंही काम करत नाही. मी हे केल्याने मला काय मिळेल हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण करतो. म्हणून त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये काय, दुःखाचा नाश होतो आणि पूर्ण कल्याण होतं. वैशिष्ट्य काय आहे भक्तीचं आणखीन एक म्हणजे, भक्ती मोक्षाला सुद्धा कनिष्ठ मानते, मोक्ष मागत नाही. आपल्याला माहितीये की यशोदा किंवा गोपी, कोणाचंही तुम्ही उदाहरण घ्या, तर ते म्हणे जिथे म्हणतात ना की भगवंताच्या चरण रज जिथे पडलेले होते तिथून चाललं, त्याला आपण समजा हे केलं, स्पर्श केला, किंवा ती माती आपल्या कपाळावर डोक्यावर लावली तर आपल्याला मोक्ष मिळतो. तर ती माती यशोदा रोज झाडून बाहेर फेकून द्यायची, मला नको मोक्ष भिक्षा काही. म्हणजे मोक्षाला सुद्धा जे कनिष्ठ मानतात
आणि गोपी सुद्धा तसंच करते, आम्हाला फक्त कृष्ण बस, मोक्ष नको, काही नको. मोक्षाला सुद्धा त्यांनी सोडून दिलेलं होतं. म्हणून ते सांगतात की भक्तीमध्ये मोक्ष कनिष्ठ आहे, ज्ञानामध्ये मोक्ष ध्येय आहे, पण भक्तीमध्ये मोक्ष कनिष्ठ आहे. तर हे त्यांनी सांगितलेलं की का, तर देव हा नेहमी भक्तांच्या अधीन असतो. भरत जेव्हा रामाला भेटायला गेला होता त्यावेळेला त्याला सांगितलेलं होतं की भरत म्हणतो तेव्हा की हा जो निषाद राज होता ना, तो भगवंताचा रामाचा अतिशय भक्त होता. तर तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यांना भेटला भरत, तर तो म्हणाला ईश्वर प्राप्तीचं फळ म्हणजे संतांचा संग. ईश्वर प्राप्तीचं फळ बरं का, ईश्वर प्राप्तीचं फळ म्हणजे संतांचा संग जो निषाद राजाला मिळाला भरताचं दर्शन घेऊन. म्हणजे संत किती वरच्या दर्जाचे असतात आणि आहेत याची आपल्याला कल्पना येते. आणि मग पण भक्ती झाली तरी त्याला काहीतरी साधन हवं ना. मग ते साधन म्हणजे ते भक्तीचं साधन म्हणजे भक्ताची लक्षण, एवढं आपण नेहमी लक्षात ठेवावं. जे साधन असतं ते सिद्ध होतं, म्हणून तो काही बदलून जात नाही. आता आपल्या संसाराचं काय असतं, समजा मला एखादी डिग्री मिळवायची असेल, खूप अभ्यास केला, खूप अभ्यास केला, डिग्री मिळवली की मी त्या पुस्तकांकडे परत नाही बघत, फेकून देते पुस्तकं सगळी. तसं ह्याच्यामध्ये नसतं. त्या सिद्धाची जी लक्षणं असतात ना, तीच भक्तीची साधनं असतात. काय, सतसंग किंवा संत संग, श्रद्धा, अतिशय महत्वाची श्रद्धा, मैत्री, औदार्य, हे त्यांचे गुण म्हणून जातात, त्यांच्या रक्तामध्ये भिनून जातात. मग ब्रह्मचर्य, सच्चारित्र्य, सत्संकल्प, तप, यज्ञ, समत्व पुष्कळ दिलेले त्याचे. कारुण्य, पावित्र्य हे सगळं दिलेलं आहे. आता झालं काय याच्यानंतर की हे सगळं अर्जुनाला माहिती होतं, सांगितलं होतं, तो सगळं वाचलेलं होतं. म्हणून त्याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला की निर्गुण भक्ती महत्व म्हणजे वरच्या ह्याची का सगुण भक्ती, कुठली भक्ती? तू सांगतोस की हे चांगलंय, ते चांगलंय, ते चांगलंय, मग मी काय करू आता? हा अर्जुनाचा पहिला प्रश्न होता 12व्या अध्यायामध्ये. एवं सतत युक्ता ये भक्ता स्वम पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम, म्हणजे अक्षर ब्रह्म जे आहे, निर्गुण ब्रह्म जे आहे, याची भक्ती करणारा मोठा आहे का सगुण साकाराची भक्ती करणारा मोठा आहे? तर भगवंताने दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगितलं, मय्यावेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धेया परयोपेता स्तेमे युक्ततमा मता. हा हे इथून सगुण तो भगवान सांगतात. भगवंतानी अर्जुनाला कधीही असं सांगितलेलं नाही की मी सांगतोय तुला की हे बरोबर आहे, हे चूक आहे. माझं मत असं आहे, हे आपण ह्याच्यातनं शिकलं पाहिजे. ज्याला त्याला आपलं मत पटवून देण्याचा प्रयत्न न करता माझं हे मत आहे, तर तुला आता जे पटेल ते तू कर. म्हणून कोण, की माझ्यामध्ये जो मन एकाग्र करतो, नेहमी माझंच भजन ध्यान करतो, म्हणजे माझ्या चरणीच जो पूर्ण झालेला असतो, आणि ज्याच्या मनामध्ये अतिशय श्रद्धेने जो माझ्या सगुण रूपाचं दर्शन करतो, माझ्या मते तो योगी आहे, असं भगवंताने सांगितलं. आणि पण याचा अर्थ असा तू घेऊ नकोस, नंतरच्या 2 श्लोकांमध्ये सांगितलं लगेच, ये त्वक्षरम निर्देशम अव्यक्तम परिपासते सर्वत्र गमचिंत्यांच कूटस्थम अचलम ध्रुवम संनियम्येंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः. या 2 श्लोकामध्ये भगवंतानी निर्गुण भक्ती काय आहे आणि ते करणारे सुद्धा त्याच स्थितीला पोहोचतात, ते सुद्धा तेवढेच उच्च असतात, हे त्याने सांगितलेलं आहे. की पण त्याच्यामध्ये काय करावं लागतं, इंद्रियांना कंट्रोल मध्ये करावं लागतं, मनाला आणि बुद्धीला कंट्रोल करावं लागतं. आणि जो सर्वव्यापी आहे, ज्याचं वर्णन सुद्धा होऊ शकत नाही, जो नित्य आहे, अचल आहे, निराकार आहे, अविनाशी आहे, सच्चिदानंद घन आहे, त्याचं ध्यान भजन जो करतो. पण त्याच्यावर एक महत्वाचं, या सगळ्यामध्ये असून सुद्धा सर्वभूत हिते रताः, सगळ्यांचं चांगलं करतो, समान भावाने समत्वम योग उच्यते, हा गीतेचा गाभास आहे. समत्वाने सगळं आपल्याला करता आलं पाहिजे हे सांगितलंय. आणि नंतरच्या श्लोकात सांगितलं, क्लेशो हे पण त्याच योग्यतेचे आहेत, तेवढेच भक्त आहेत, पण या मार्गाने जाण्यासाठी क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते. पण निराकार ब्रह्मामध्ये आसक्त झालेले पुरुष, त्यांना जास्त साधना करावी लागते, त्यांना जास्त कष्ट करावे लागतात. का, तर आपल्यातला अभिमान काढता आला पाहिजे की जो अतिशय कठीण आहे आणि फार दुःखपूर्वक आहे, क्लेश खूप होतात त्याच्यात. म्हणून भगवंताने ते सांगितलंय. पण माझ्या जे परायण राहतात, ये तू सर्वाणी कर्माणी
मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. याचा अर्थ असा आहे की जे माझे परायण म्हणजे मला शरणागत. मला शरणागत जे आहेत असे कोण? असे भक्त. भक्त म्हणजे ज्यांना माझ्याशिवाय दुसरा कशावरही कोणाचाही आधार नाही, आसरा नाही असा. आणि जे जे कर्म करतात ते सगळं मला अर्पण जे करतात. माझ्या सगुण रूपाचं अनन्य भक्ती अतिशय महत्वाची आहे. सगळीकडे भगवंतांनी सांगितलेलं आहे अनन्य भक्ती योगाने सतत माझं. योग म्हणजे काय की त्याच्यामध्ये तो माणूस एकरूप होऊन जातो. अनन्य भक्ती योगाने नेहमी माझं चिंतन करतात. तर असा जो आहे, तर मी काय करतो, असा जो माझा भक्त असतो ना त्याला मी काय करतो, तेषामहं समुद्धरता. हा मृत्यूचा, या संसाराला भगवंतांनी काय म्हटलंय, मृत्यूचा सागर म्हणलेला आहे. का सागर म्हणलेला आहे? कारण या पूर्ण ब्रह्मांडामध्ये एक सुद्धा गोष्ट अशी नाहीये की जी मृत्यू पावणार नाही, नाश पावणार नाही, पतन पावणार नाही. म्हणून हा मृत्यूचा सागर आहे. पण माझा जो भक्त आहे, माझ्यामध्ये ज्याने चित्त लावलेलं आहे, मला जो सगळी कर्म अर्पण करतो, त्याला मी या संसार सागरातून, या मृत्यूच्या सागरातून, सगळीकडे लोक मरतच असतात, क्षणाक्षणाला मरत असतात. आपण आता ह्याचा त्याचा संबंध नाहीये काही, पण आपण बर्थडे जो एवढा मोठमोठे सेलिब्रेट करतो ना, ते म्हणजे आणखीन तेवढं मेलो आपण, हे तर माहिती आपल्याला सगळ्यांना, की तेवढ्या याच्यामध्ये म्हणून सांगतो की क्षणाक्षणाला आपल्या अंगातल्या सेल्स वगैरे असतात ना, ते मरत असतात. म्हणून अशा मृत्यूरूप संसाराच्या समुद्रातून मी त्याला तारून नेतो, हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. पण कसं? म्हणून म्हणून हे अर्जुना, तू काय कर, याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलंय ना की 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत की तू तुझं मन मला दे, तुझी बुद्धी मला दे, आणि माझ्यामध्येच निवास कर. आणि जेव्हा तू असं करशील ना, तर तेव्हा मग तुला काही घाबरण्याची हे चिंता करायचं काही काम नाही आहे. तुला भय भय सोडून दे, तू भय करायची गरज नाही. आता ह्याच्या पुढच्या 4 श्लोकामध्ये हे कसं करायचं हे भगवंतांनी सांगितलं. त्यांनी 4 पायऱ्यांमध्ये सांगितलेलं आहे की हे मन लावायचं, हे करायचं, ते करायचं. किती म्हणजे तो भगवंत प्रेमळ असेल आणि काय त्या अर्जुनाचं सुद्धा भाग्य असेल. छोट्या 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 गोष्टी भगवंतांनी त्याला अशा समजून सांगितल्या की जसं चमच्याने आईने दूध पाजावं लहान मुलाला, त्याप्रमाणे भगवंतांनी अर्जुनाला एक एक केलेलं आहे. आणि आधी आतापर्यंत पुढच्या अध्यायांपर्यंत खरं म्हणजे अर्जुन म्हणजे एक अतिशय हट्टी आणि अहंकारी मुलगा होता. त्याला भगवंतांनी कसं त्याच्यातनं ओढून काढून त्याच्यामध्ये कन्वर्ट केलं ते बघा. खरं सांगायचं म्हणजे आपल्याला असं वाटतं की भगवंताचं दर्शन तसं पाहिलं तर 11व्या अध्यायामध्ये विराट रूप दर्शन मध्ये भगवंतांनी दर्शन दिल्यावर पुढची गीता सांगायचं कारण काय होतं? झालं की भगवंताचं दर्शन. पुढे अजून 12 ते 18 अजून इतके अध्याय भगवंतांनी सांगितले. म्हणजे हे आपल्याला काय सांगतं की भगवंताचं दर्शन होणं हे आपलं अल्टिमेट ध्येय गोल नाहीये आयुष्याचा. हे आपण त्याच्यापासून घ्यायला पाहिजे. इथून त्यांनी भक्ती इथे संपवली त्यांनी, आणि म्हणून मागून त्यांनी त्याला ज्ञान जोडलं की हे तुझी ही भक्ती ही ज्ञानयुक्त भक्ती असायला पाहिजे. आणि इथे 4 स्टेप मध्ये पुढे सांगतील की आता ही भक्ती कशी करायची, आणि मग नंतर सांगतील मग भक्ताची सांगितलं, भक्ताची जी लक्षणं सांगितली आहेत ना, तीच साधनं पण आहेत आणि तीच त्याची लक्षणं. ते 39 लक्षणं सांगितलेली आहेत भगवंतांनी 13व्या श्लोकापासून ते 19व्या श्लोकापर्यंत. तर ते आपण पुढच्या वेळेला घेऊया. हे 4 पायऱ्या आपण पुढच्या वेळेला घेऊया. आणि आता मी इथेच विराम देते. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. थँक्यू. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद रजनीताई. ज्ञानयुक्त भक्ती बद्दल वरचं छान प्रकाश तुम्ही टाकला त्याबद्दल. यानंतर मी करुणा त्रिपदीसाठी लक्ष्मीताई देशपांडे यांना या ठिकाणी आमंत्रित करते. ओके, ऐकू येते? हो. रजनीताई, फार 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 सुंदर झालं. कधी थांबूच नाही तुम्ही असं वाटत होतं खरोखरी. यस. बरं, आता मी करुणाश्रीपदी सुरू करते. हा,
श्री गुरुदेव दत्त. शांत हो श्री गुरुदत्ता. मम चित्ता शमवीयाता. तू केवळ माता जनिता. सर्वथा तू हित करता. तू आप्त स्वजन भ्राता. सर्वथा तूची त्राता. भय करता तू भयहर्ता. दंड धरता तू परिपाता. तुझ वाचुनी न दुजी वाटा. तू आता आश्रय दत्ता. शांत हो श्री गुरुदत्ता. मम चित्ता शमवीयाता. अपराधास्तव गुरुनाथा. जरी दंडा धरिसी यथार्था. तरी आम्ही गाऊनी गाथा. तव चरणी नमवू माथा. तू तथापि दंडिसी देवा. कोणाचा मग करू धावा. सोडविना दुसरा तेव्हा. कोण दत्ता आम्हा त्राता. शांत हो श्री गुरुदत्ता. मम चित्ता शमवीयाता. तू नटसा होऊनी कोपी. दंडिता हि आम्ही पापी. पुनरपि हि सुखत तथापि. आम्हावरी न च संतापी. गच्छता स्खलनं क्वापि. असे मानुनी न च हो कोपी. निज कृपालेशा ओपी. आम्हावरी तू भगवंता. शांत हो श्री गुरुदत्ता. मम चित्ता शमवीयाता. तव पदरी असता ताता. अडमार्गी पाऊल पडता. सांभाळुनी मार्गावरता. आणिता न दुजा त्राता. निज विरुदाणुनी चित्ता. तू पतित पावन दत्ता. वळे आता आम्हा वरता. करुणा घन तू गुरुनाथा. शांत हो श्री गुरुदत्ता. मम चित्ता शमवीयाता. सहकुटुंब सहपरिवार. दास आम्ही हे घरदार. तव पदी अर्पुअसार. संसाराहित हा भार. परिहरिसी करुणा सिंधो. तू दीनानाथ सुबंधो. आम्हा अघलेशन बाधो. वासुदेव प्रार्थित दत्ता. शांत हो श्री गुरुदत्ता. मम चित्ता शमवीयाता. जय करुणा घन निज जन जीवन. नसूयानंदन पाहि जनार्दन. जय करुणा घन निज अपराधे. उपराठी दृष्टी होवोनी कोपी. भयधरू पावन. जय करुणा घन तू करुणा कर. कधी आम्हावर रुससी न किंकर. वरद कृपा घन. जय करुणा घन वारी अपराध. तू माय बाप तव मनी कोप. लेशन वामन. जय करुणा घन बालकापराधा. गणे जरी माता तरी कोण त्राता. देईल जीवन. जय करुणा घन प्रार्थी वासुदेव. पदी ठेवी भाव. पदी देवो ठाव. देव अत्री नंदन. जय करुणा घन
श्री गुरुदत्ता जय भगवंता, ते मन निष्ठुर न करी आता. श्री गुरुदत्ता चोरे द्विजासी, मारिता मनजे कळकळले ते कळकळो आता. श्री गुरुदत्ता द्विजसूत मरता, वळले पोट शूळाने द्विजतड फडता. कळकळले ते कळवळो आता. श्री गुरुदत्ता द्विजसूत मरता, वळले सतीपती मरता. काकुळती येता, वळले ते मन नवळे की आता. श्री गुरुदत्ता श्री गुरुदत्ता त्यजी निष्ठुरता, कोमल चित्ता वळवी आता. जय श्री गुरुदत्ता. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. धन्यवाद लक्ष्मीताई, खूप छान थँक्यू. केला अगदी. तर आपल्यापैकी कोणालाही इतकी छान भावपूर्ण अशी करुणा त्रिपदी तुमच्या कोणाचे आपल्यापैकी प्रत्येकाच्या स्वरात ऐकायला आम्हाला सगळ्यांना आवडेल. तर अगदी बरोबर. नक्की कोणाला म्हणायची इच्छा असल्यास पुढच्या सत्रात तुमची नावे ऍडमिन कडे कळवावी. यानंतर शांती मंत्र उर्मिला. हो शिल्पा. सर्वप्रथम आज भक्ती मार्ग भावपूर्ण भक्ती मार्ग आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल रजनीताई तुमचे खूप खूप मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. असेच आम्हाला समृद्ध समर्थ करत राहा दर अध्यात्म पीठात. आणि सगळे श्रोतेजन तुमचेही अतिशय मनापासून आभार की तुम्ही दर गुरुवारी येऊन आम्हाला इतकं छान सत्संग लाभतो तुमचा सगळ्यांचा, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. आणि महाराष्ट्र मंडळ शिकागो ज्याच्या कल्पनेतनं हा म्हणजे आपला हा उपक्रम सुरू झालेला आहे, तर महाराष्ट्र मंडळ शिकागोचे अगदी मनापासून आभार. आणि आपलं तांत्रिक मांत्रिक टीम जे आपल्याला झूम दर गुरुवारी प्रोव्हाइड करतात, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आता मी शांती मंत्र म्हणून आपल्या आजच्या सेशनची सांगता करते. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. ओम श्री कृष्णार्पणमस्तु.